ई सेवा पुस्तकांतर्गत डीडीओ रजिस्ट्रेशन करताना आपल्याला प्रणालीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करणे आवश्यक होते. त्याप्रमाणे नवीन व्हर्जनमध्ये आता हे महत्त्वाचे उपयुक्त बदल जे आहेत ते आपण सिस्टीममध्ये केलेले आहेत. त्याचा आपण डेमो बघूयात. सर्वप्रथम आपण पाहूयात की ॲड मल्टिपल ऑफिस या टॅब अंतर्गत आपण प्रणालीमध्ये कोणता नवीन बदल केलेला आहे. ॲड मल्टिपल ऑफिस या टॅब अंतर्गत यापूर्वी आपल्याला महाराष्ट्रातील सर्व कार्यालयांची सुमारे 3000 कार्यालयांची माहिती दिसत होती, त्यांची नावं दिसत होती. आता आपण बदल असा केलेला आहे की ज्या कार्यालयांचं डीडीओ रजिस्ट्रेशन अद्यापही झालेलं नाहीये अशीच कार्यालये फक्त आपल्याला इथे दिसतील. ज्यांचं ऑलरेडी डीडीओ रजिस्ट्रेशन झालेलं आहे ती कार्यालये या ऑफिसच्या लिस्टमधून आपण कट केलेली आहेत. आता आपण बघूया डीडीओ पोस्ट क्रिएशन अँड मॅपिंग या टॅब अंतर्गत आपण प्रणालीमध्ये कोणता नवीन बदल केलेला आहे. डीडीओ पोस्ट क्रिएशन या टॅब अंतर्गत जर एखादा डीडीओ यांची माहिती भरताना चुकीची माहिती एंटर झाली असेल, फॉर एक्झाम्पल त्यांचं ग्रुप चुकला असेल, डेझिग्नेशन चुकलं असेल, तर यापूर्वी त्यांना डिलीट बटन अवेलेबल होतं, परंतु डिलीट केल्यानंतर त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व एम्प्लॉईजची माहिती देखील डिलीट होत होती आणि ती माहिती त्यांना नव्याने पुनश्च भरणं आवश्यक होतं. आता आपण प्रणालीमध्ये बदल असा केलेला आहे की इथे आपण डिलीटचा ऑप्शन क्लिक केल्यानंतर सिस्टीममधून फक्त डीडीओ यांची स्वतःची माहितीच डिलीट होते, त्याचा इफेक्ट कुठेही एम्प्लॉईजची माहिती डिलीट होत नाही. डिलीट बटन क्लिक केल्यानंतर सिस्टीम विचारते आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट द रेकॉर्ड. तुम्ही ओके क्लिक केल्यानंतर जी डीडीओ यांची माहिती भरलेली होती ती पूर्ण ब्लँक झालेली आहे आणि आता ती माहिती पुन्हा भरण्यासाठी त्यांना इन्सर्ट या बटनचा वापर करावा लागेल. त्यानंतर तिसरा जो ऑप्शन आहे एम्प्लॉई पोस्ट क्रिएशन अँड मॅपिंग, इथे जर आपण क्लिक केलं तर जोपर्यंत डीडीओ स्वतःची माहिती भरत नाही तोपर्यंत त्यांना एम्प्लॉई पोस्ट क्रिएशन अँड मॅपिंगच्या अंतर्गत कुठलीही माहिती भरलेली दिसणार नाही. ज्या वेळेला डीडीओ स्वतःची माहिती पुन्हा भरतील त्याच्यानंतर त्यांना ती सर्व एम्प्लॉईजची माहिती देखील बघायला मिळेल. आता आपण डीडीओ पोस्ट क्रिएशन अँड मॅपिंग या टॅब अंतर्गत डीडीओ यांची नवीन माहिती जी अद्ययावत आहे, जी करेक्ट आहे, ती आपण एंटर करूयात. इथे सुप्रिटेंडिंग इंजिनियर कोयना डिझाईन सर्कल आपण ऑफिस सिलेक्ट केलंय, ग्रुप सिलेक्ट केला, डेझिग्नेशन सिलेक्ट केलं आणि इन्सर्ट बटन क्लिक केलं. सिस्टीमचा मेसेज आला डू यू वॉन्ट टू सेव्ह द डेटा. आपण ओके क्लिक केल्यानंतर सिस्टीममध्ये ही सर्व माहिती पुन्हा भरली गेली आणि आता यानंतर नंबर ऑफ पोस्ट फील्ड हा जो बी कॉलम आहे त्याच्यावरती क्लिक करून डीडीओ यांची जी वैयक्तिक माहिती आहे, जी 13 कॉलम्स दिलेले आहेत प्रणालीमध्ये, ते एंटर करू शकतात. आता आपण बघूयात एम्प्लॉई पोस्ट क्रिएशन अँड मॅपिंग या टॅब अंतर्गत आपण कोणते नवीन बदल प्रणालीमध्ये केलेले आहेत. या टॅब अंतर्गत आपण एडिट ऑप्शनचा वापर करून पदांची संख्या वाढवू शकतो आणि त्याचप्रमाणे पोस्ट असाइनमेंट या स्क्रीनवरती डिलीट ऑल नावाचा एक नवीन ऑप्शन आपल्याला अवेलेबल करून दिलेला आहे. त्याचा वापर करून आपण पदांची संख्या कमी देखील करू शकतो. पहिल्यांदा आपण बघूयात एम्प्लॉई पोस्ट क्रिएशन या टॅब अंतर्गत एडिट ऑप्शन वापर करून आपण पदांची संख्या कशी वाढवू शकतो. सध्या आपण एम्प्लॉई पोस्ट क्रिएशन या टॅब अंतर्गत आहोत. मी हॉरिझॉन्टल स्क्रीन स्क्रोल केल्यानंतर मला एडिट आणि डिलीट असे 2 ऑप्शन्स दिसत आहेत. त्यापैकी मी असिस्टंट इंजिनियर ग्रेड 1 हे डेझिग्नेशन सिलेक्ट केलेलं आहे. यांची माहिती मला एडिट करायची आहे तर मी एडिटचा ऑप्शन क्लिक केला. आता ती पूर्ण रो मला एडिट करता आली. नंबर ऑफ सँक्शन पोस्ट ॲज पर आकृतिबंध या कॉलम अंतर्गत मी 5 ही व्हॅल्यू एंटर केली. ॲज पर सर्व्हिस ट्रान्सफर या अंतर्गत मी 2 व्हॅल्यू एंटर केली आहे. त्यानंतर नंबर ऑफ पोस्ट फील्ड ॲज पर आकृतिबंध 5 आणि ॲज पर सर्व्हिस ट्रान्सफर 2 अशी ही मी माहिती नव्याने आत्ता सिस्टीममध्ये इन्सर्ट केलेली आहे.
त्यानंतर राईट साईडला जे अपलोडचं बटन आहे त्याला मी क्लिक केल्यानंतर प्रणालीमध्ये ॲज पर आकृतीबंध आणि ॲज पर सर्व्हिस ट्रान्सफर यांची ॲडिशन होऊन टोटल पोस्ट फील्ड ए कॉलम जो आहे त्याच्यामध्ये 7 पोस्ट दिसतात आणि त्याच पद्धतीने नंबर ऑफ पोस्ट फील्ड याच्यामध्ये देखील 7 पोस्ट आपल्याला दिसतात. ज्यावेळेला आपण या 7 पोस्ट फील्ड आहेत, कॉलम बी आहे, त्याच्यावरती क्लिक करतो त्यावेळेला आतमध्ये मला 7 रोज एंटर झालेल्या दिसतात, ज्याच्यामध्ये आता मी एडिटचा ऑप्शन क्लिक करून त्यांची माहिती जी वैयक्तिक आहे ती या 13 कॉलम्समध्ये मी एंटर करू शकते. आता आपण बघूया पोस्ट असाइनमेंट या स्क्रीनच्या अंतर्गत डिलीट ऑल ऑप्शनचा वापर करून आपण भरलेल्या पदांची संख्या कशी कमी करू शकतो. सध्या मी एम्प्लॉई पोस्ट क्रिएशन अँड मॅपिंग या टॅबच्या अंतर्गत पोस्ट असाइनमेंटमध्ये आहे. तिथे मला उजव्या हाताला डिलीट आणि डिलीट ऑल असे 2 ऑप्शन्स दिसत आहेत. सर्वप्रथम मी ज्या वेळेला डिलीट बटन क्लिक केलं त्यावेळेला सिस्टीमनी मला मेसेज दिला, डू यू वॉन्ट टू डिलीट द रेकॉर्ड. ओके क्लिक केल्यानंतर ती रो तशीच राहिलेली आहे, जी असिस्टंट इंजिनियर ग्रेड 1ची जी रो आहे ती तशीच राहिलेली आहे. फक्त मला माहिती त्यांची ब्लँक झालेली दिसते आणि ती माहिती मी पुनश्च एंटर करण्यासाठी एडिट या बटनचा वापर करून पुन्हा एकदा ती माहिती मी ॲड करू शकते. आता जर मी डिलीट ऑल हे बटन क्लिक केलं तर आपण काय बदल होतोय ते बघूयात. सिस्टीमने मला पुन्हा एकदा मेसेज दिला, डू यू वॉन्ट टू डिलीट द रेकॉर्ड. ओके क्लिक केल्यानंतर पूर्ण रो डिलीट झालेली आहे. म्हणजे डिलीट आणि डिलीट ऑल याच्यामध्ये बदल असा आहे की डिलीट तुम्ही बटन क्लिक केल्यानंतर ती रो तशीच राहते, फक्त माहिती ब्लँक होते. ज्यावेळेला तुम्ही डिलीट ऑल करता त्यावेळेला पूर्ण ती रो डिलीट होते आणि तेवढ्या नंबर ऑफ पोस्ट कमी होतात. आता आतमध्ये आपण नंबर ऑफ पोस्ट ज्या मगाशी 3 होत्या त्याच्याऐवजी पोस्ट असाइनमेंटमध्ये आपण 2 केल्या, 1 रो डिलीट केली. त्याचा इफेक्ट तुम्हाला एम्प्लॉई पोस्ट क्रिएशन या टॅबवरती दिसेल. मगाशी 3 असलेली ही संख्या आता 2 झालेली दिसेल. म्हणजे तुम्ही आतल्या स्क्रीनवरती जशी पदांची संख्या कमी केली की त्याचा इफेक्ट तुम्हाला पोस्ट क्रिएशनच्या टॅबवरती दिसेल. डीडीओ रजिस्ट्रेशनमध्ये जे आपण बदल केलेले आहेत तर त्याचा वापर करून तुम्हाला काय काय माहिती अपडेट करता येते ते आपण बघूयात. डीडीओ यांना स्वतःची किंवा त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांची कुठलीही माहिती जसं की आधार क्रमांक, त्यांचं डेझिग्नेशन यामध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर ती सिस्टीममध्ये आता ते या नवीन बदलांच्या आधारे करू शकतात. तसेच काही कार्यालयनिहाय माहिती आकृतीबंधाप्रमाणे नवीन भरण्यात आलेल्या पोस्ट किंवा त्यांची पदे निर्माण करणे किंवा रद्द करणे या बाबतीत कुठलेही बदल आता सिस्टीममध्ये ते सहजपणे करू शकतात. फॉर एक्झाम्पल बऱ्याचशा डिव्हिजन ऑफिसनी शाखा आणि उपविभागीय कार्यालय यांच्या अंतर्गत असणारी पदांची जी माहिती होती ती सुद्धा डिव्हिजन अंतर्गत भरलेली होती. तर त्यांना आपण असं सांगितलेलं होतं की ही सर्व माहिती त्यांना शाखा कार्यालय सिलेक्ट करायचं, उपविभागीय कार्यालय सिलेक्ट करायचं आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या आकृतीबंधाप्रमाणे त्यांनी ती माहिती भरायची किंवा नवीन पद निर्माण करायचे किंवा रद्द करायचे. तर हा बदल सिस्टीममध्ये आता सांगितलेले जे ऑप्शन्स आहेत त्याचा वापर करून डीडीओ यांना सहज करता येणं शक्य आहे. धन्यवाद.